नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत, ते चांगलेच काम करीत आहेत, आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन। अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीसाठी मूर्तिकारांची लगबग सुरू। आणि 26 जुलै रोजी रत्नागिरी येथे साजरा करण्यात येणार कारगिल विजय दिन। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसून ते खरोखरच चांगले काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केले आहे। पालकमंत्री आणि आमदार उदय सामंत अजून एकत्र कुठे व्यासपीठावर दिसत नाही। नक्की दोघांमध्ये काय दुजाभाव आहे, काय वाद आहेत का, काय चांगलं आहे का? पालकमंत्री कामात आपण समाधी आहात का? हा अलिमिया काजींचा प्रश्न 2004 पासून 2013 पर्यंत तोच आहे। आमच्यात कसलाही वाद नाही। अतिशय चांगल्या पद्धतीने पालकमंत्री काम करतात। आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि चांगल्या कामासाठी 100% विकासात्मक ताकद देण्याची ताकद ही पालकमंत्री रवींद्र वायकरांमध्ये आहे। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे खास KTVला दिलेल्या मुलाखती प्रसंगी ते बोलत होते। अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की केंद्र शासनाने काही चांगले निर्णय घेतले असले तरी आपण मात्र 50% समाधानी व 50% असमाधानी असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले। देशातील केंद्र शासनाला 3 वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत। एक शिवसेनेचे आमदार म्हणून आपलं काय वाटतं, काय मत आपलं? केंद्र शासनानं अनेक चांगले कोकणामध्ये निर्णय घेतला। त्याच्यातला पहिला निर्णय म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं जे चौपदरीकरण आहे, हा एक ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ज्यावेळी सरकार होतं ते हा महामार्ग BOT तत्वावर करावा अशा पद्धतीने निर्णय झाला होता, पण पूर्ण शासनाच्या पैशातनं चौपदरीकरण होतं आहे आणि मुंबईचं अंतर हे जवळजवळ 3 तासांना भविष्यामध्ये कमी होणार आहे। हा एक ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। काही केंद्र शासनाचे निर्णय जसे चांगले आहेत तसा फायदा कितपत लोकांना झालेला आहे याचं आत्मचिंतन 3 वर्षात आम्ही करतो आहे आणि ते नंतर सांगितलं तर बरोबर। दरम्यान राज्य शासनाने जिल्हा नियोजनमधून 50% निधी केंद्र शासनाच्या कामाकरिता देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घातक असून आम्ही निर्णय बदलण्यासाठी शासनाला भाग पाडू असे आमदार तथा अंदाज समितीचे चेअरमन उदय सामंत KTVजवळ बोलताना म्हणाले। मग केंद्र शासनाच्या कारभाराबाबत एकूणच शिवसेनेचे आमदार उदय सामंत आणि अंदाज समितीचे चेअरमन समाधानी आहेत असं आम्ही समजायचं काय? ते माझं मत हे आमदार म्हणून आहे, अंदाज समितीचा चेअरमन म्हणून मला माझं वक्तव्य करता येत नाही। आमदार म्हणून माझी भूमिका अशी आहे, केंद्र शासनाने काही निर्णय नक्की चांगले घेतलेले आहेत। नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे, हे देखील महाराष्ट्राचं चित्र आहे आणि म्हणून निम्म समाधानकारक आहे आणि निम्म असमाधानकारक आहे। म्हणजे काही खुशी काही गम तुम्हाला असं म्हणायचं थेट? ही स्टेटमेंट आमच्या खासदार साहेबांनी दिलेली आहे। बरोबर। राज्यातील आपल्या भाजप सेनेतील शासनालाही 3.25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। काय वाटतं आपलं, कसं पाहता आपण हे सगळं कामकाजाकडे? 3 वर्षामध्ये शासनानं जो अतिशय भयानक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे DPCच्या पैशातनं 40% कट करून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या स्कीमवर खर्च करावा। या बाबतीमध्ये 2.25 वर्ष जरी पूर्ण झाली असली, किती समाधानी काम झालं असलं तरी जिल्हा स्तरावर विकास कामं होऊ शकत नाहीत आणि म्हणून 2.25 वर्ष पूर्ण होत असताना खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि अशा पद्धतीचा DPCला 40%चा कट लावू नये अशा पद्धतीची विनंती करणार आहोत आणि आता तर सगळं आलेलं आहे। रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील कामे पूर्ण करण्याकरिता विकासाची गंगाच आली असल्याचे सांगून काही कामांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण किती विकासाची गंगा आणली, किती निधी आणू शकलात आमदार म्हणून? विकासाचा निधी रत्नागिरी शहरातल्या अनेक विकासाची कामं सुरू आहेत, ग्रामीण भागातली सुरू आहेत आणि DPCमध्ये 40% कट लागल्या म्हणून रत्नागिरी विधानसभाची कामं थांबलेली नाहीत। खासदार निधी असेल, आमदार निधी असेल आणि ज्या स्तरावर मी आज अंदाज समितीचा चेअरमन म्हणून काम करतोय त्या स्तरावरनं देखील करोडो रुपयाचा निधी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला मिळालेला। उदाहरण आपण देऊ शकता कोणकोणती आता कामी मार्गी सुरू आहेत? आपण अनेक वेळा भाषणात असं सांगतो की पोलीस हा घटक असा आहे की ज्यांना चांगल्या पद्धतीचा निवारा असला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं राहण्याचं घर असलं पाहिजे। महाराष्ट्रामधला पोलीस वसाहतीचा पहिला पायलट प्रोजेक्ट
हा रत्नागिरीमध्ये होतो, 140 कोटी रुपये खर्च करून होतो आणि त्याचं टेंडर देखील झालेलं आहे. हा फायदा अंदाज समितीच्या पदाचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेला आहे. पूर्वीची जी अनेक कामं चालू आहेत ती देखील चालू आहेत. महिलांच्या रुग्णालयासाठी विस्तारीकरणासाठी जवळजवळ 32 कोटी रुपये मिळालेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी मिळाले, रस्त्यांच्या कामासाठी मिळालेले आहे. खरं तर ही आता यादी जर सांगायची झाली तर मला 2 दिवस बसून यादी काढावी लागेल आणि तुमच्यासमोर सादर करावी लागेल. शिवसेना संघटनात्मक मजबूत असून आम्ही मागील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवला असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. संघटनेबाबतीत आपलं काय मत आहे? नेमकी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी मतदारसंघात रत्ना तालुक्यामध्ये शिवसेना कुठे आहे का नक्की काय चाललंय? मी जिल्ह्याच्या संघटनेबाबत पुण्याच्या बोलू शकतो, कारण पुण्याचा संपर्क प्रमुख आहे. मी माझ्या विधानसभा क्षेत्रापुरतं बोलतो. आताच माझ्यासोबत असलेले तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महाराष्ट्रामध्ये आम्ही इतिहास घडवलेला आहे पदाधिकाऱ्यांच्या ताकदीवर. 20 पैकी 18 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले आणि महाराष्ट्रात पहिला असा तालुका आहे की जिथे 11 पैकी 11 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. त्याच्यामुळे संघटना असल्यामुळे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तालुका प्रमुख म्हणजे जिल्हा प्रमुख असतील आणि सगळे संघटनेचे पदाधिकारी यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. मध्यावधी निवडणुका कधीही घेतल्या तरी आम्ही त्याकरिता सज्ज असल्याचे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी KTVशी बोलताना केले. 3 वर्ष संपली, 2 वर्ष शिल्लक राहिले. आपल्याला काय वाटतं मध्यावधी निवडणुकाचे संकेत मिळू लागलेत राज्यामध्ये देशामध्ये नेते म्हणून आपले मध्यावधी निवडणुका लावायच्या की नाही हा काही माझा अधिकार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? हां, माझा अधिकार नाही. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या कधीही लावाव्यात. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ 24 तासानंतर सुद्धा निवडणुकीला सामोरं जायला तयार. केंद्र आणि राज्य शासन आपला कालावधी पूर्ण करेल असं तुम्हाला वाटते? आपलं मत तुम्ही सांगा, एक आमदार म्हणून तुमचं मत. ही मतं ही नेते मंडळींची मतं असतात. नेते मंडळींनी ठरवलं 5 वर्ष पूर्ण करायचे तर 5 वर्ष पूर्ण होतील. नेते मंडळींनी ठरवलं 5 वर्ष पूर्ण करायचे नाहीत तर मध्यावधी निवडणुका लागतील. आम्ही कार्यकर्ते आहोत, जो काही निर्णय होईल त्याला सामोरं आम्ही जाऊ. गणरायाच्या आगमनाला जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने रत्नागिरीसह जिल्ह्यातील मूर्तिकारांची लगबग हळूहळू वेग धरू लागली आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा. कोकणवासीय आणि विशेष करून मुंबईकर चाकरमानी ज्या गणेश उत्सवाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात ते दिवस आता अगदी जवळ येऊ लागल्याने मूर्तिकारांची धामधूम सुरू झाली असून मूर्तिकाम वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळा सोंडा वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव KTVच्या पथकाने रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या गणेश मूर्ती चित्रशाळांना भेटी देता सर्व कलाकार अगदी मनापासून गणेश मूर्ती तयार करण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून आले. लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी. सालाबादप्रमाणे यंदाही वाढती महागाई, नोटबंदी आणि GSTचा परिणाम गणेश उत्सवावर दिसून येईल अशी प्रतिक्रिया काही कलाकारांनी व्यक्त केली. आता मूर्तिकाम आमचं जवळजवळ पुरं होण्यात आलेलं आहे. 5-6 दिवसात पुरं हो. नंतर पेंटिंगसाठी आमची तयारी चालू आहे. कारण नागपंचमीपासून पेंटिंगला रंगकामाला सुरुवात करणार. मी गेली 27 वर्ष मूर्ती घडवण्याचे काम करतो आहे.
तर ह्या 27 वर्षामध्ये 12 वर्ष ही जे स्तंभावती कारखाना चालू झाल्यास 12 वर्ष झाले. तर ह्या 12 वर्षामध्ये जे मातीचे गणपती जे असतात ते बनवण्याचं काम माझे सहकारी मित्र संपूर्ण हे सर्व मला मदत करतात. तर आता माझ्याकडे 300 ते 350 मूर्त्या आहेत. त्यापैकी माझ्याकडे आता 250 मूर्त्या फुल तयार झालेल्या आहेत. मी विश्वनाथ आंबरे, जवळजवळ मी गणेश भारती पेंटरांकडे जवळजवळ 7 ते 8 वर्ष त्यांना मदत म्हणून सहकार्य करतो आहे. ह्या गणेश मूर्तींच्या ह्याच्यात आम्हाला काय कसलाही फायदा नसतो. आम्ही फायद्यासाठी हे मूर्त्या बनवत नाही, पण आम्हाला एक कलेचा आवड आहे म्हणून आम्ही या मूर्त्या घडवतो आहे. पण यंदा GST लागू झाल्यामुळे यंदाच्या मातीत व कलर कामात वाढ झालेली आहे. दरम्यान गणेश उत्सवाकरिता आपापल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी कोकण रेल्वेने यंदाही जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिकीट बुकिंग सुरू केल्याने सर्व गाड्या हाऊसफुल झाल्या असल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वेप्रमाणेच एसटी महामंडळाने जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये चाकरमान्यांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याची घोषणा केली असून त्या गाड्यांचे आरक्षणही जवळपास फुल झाले असल्याचे दिसून आले. गणेश उत्सव हा कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय उत्सव असल्याने दरवर्षी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आदी भागातून लाखो चाकरमानी आपापल्या गावी येऊन हा सण आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरा करीत असतात. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक कमवी शाळा कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अनुदान देणाऱ्या शासनाचा घोषित झाल्याच पाहिजे. पात्र याद्या घोषित झाल्याच पाहिजे. अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. देणाऱ्या शासनाचा कोण म्हणते देत नाही, त्याशिवाय राहत नाही. अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. 100% याद्या घोषित झाल्याच पाहिजे. 100% याद्या घोषित झाल्याच पाहिजे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या यांची अनुदान पात्र यादी करून 100% आर्थिक तरतूद करून जाहीर करावी. सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता द्यावी आदी मागण्यांचा समावेश या आंदोलनात असून राज्यभर हे आंदोलन चालू असल्याची माहिती शिक्षक नंदा कुलकर्णी यांनी दिली. आणि आमचे जे मूल्यांकन झाले त्या आमचे जे मूल्यांकनास पात्र झालेल्या कॉलेजच्या याद्या घोषित होऊन अनुदानास पात्र जे कॉलेज बसलेले आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावं ही आता 2012-13-14 कायम शब्द काढला आणि तेव्हापासून आम्हाला अनुदानाला पात्र झालेल्या ज्या कॉलेज आहेत त्या कॉलेजसाठी त्यांनी म्हणजे मूल्यांकन ज्या कॉलेजचं झालेलं आहे ते त्या कॉलेजला म्हणजे अनुदान द्यावं. आणि आताच्या ह्या अधिवेशनामध्ये आमच्या ह्या मागण्या आहेत की ज्या मूल्यांकनास पात्र झालेले जे कॉलेज आहेत त्याचे जे याद्या घोषित करून आम्हाला अनुदान मिळावं ही आता आमची मागणी आहे. यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. झालं नाही तर आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहोत. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी स्वीकारून आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा केली. 2013 साली जी काही GRA पास झाली किंवा फ्रीशिप वगैरे जी असते कुठली हेच आहे कॉन्स्टिट्यूशन म्हटल्यानंतर मग काय यावेळी संघटनेचे पदाधिकारी CM बाराणे, महेंद्र जाधव, संदीप कुराडे, अभिजित घागरे, अनिकेत गुरव, सरिता,
घोटणे, प्रशांत जाधव यांच्यासहित प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते. कारगिल विजय दिनाची आठवण सदैव स्मरणात राहण्यासाठी जिल्हा माजी सैनिक संघटनेतर्फे 26 जुलै रोजी रत्नागिरी येथे कारगिल विजय दिन साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिन आहे आणि तो कारगिल विजय दिन आपण साजरा करावा म्हणून आमचे जिल्ह्यातले सगळे माजी सैनिक, तालुक्यातले माजी सैनिक उपस्थित राहून त्या दिवशी सकाळी आमचा प्रोग्राम आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायचा. छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातल्यानंतर तसंच आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालायचा आणि नंतर आमच्या रत्नागिरीच्या ठिकाणी असलेलं मेमोरियल जो जयस्तंभ आहे तिथं रिंग फुलांची अर्पण करायची, त्यांचं स्मरण करायचं आणि आमच्याबरोबर सगळ्या शाळेचे NCCची मुलं वगैरे आहेत ते आमचे बिलके सर तुम्हाला सविस्तर सगळा पुढचा कार्यक्रम सांगतील. या प्रसंगी सचिव शंकरराव मिलके, प्रवीण पावसकर, प्रदीप कांबळे, संजय चव्हाण, उत्तम चाळके, मोहन सातव आदी उपस्थित होते. विद्यमान केंद्र आणि राज्य शासन माजी सैनिकांबाबत उदासीन असल्याचा आरोप सुभाष सावंत यांनी करून रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी सैन्यात भरती होण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. त्यावेळेला सैनिक पुरेशी रसद नव्हती, पुरेसं वेपन नव्हतं. एक 12 बोर्ड रायफल म्हणजे ती सारखी एक राऊंड फायर करायचा, लोड करायचं, परत उडवायची, परत मागं बोल्ट घ्यायचा, परत उडवायचा, त्याच्यात हात चिमटायचे, पाय बोटं चिमटायची. पण एक अशा परिस्थितीत सुद्धा आमच्या भारतीय जवानांनी एक जवानांतर 300 चायनीज संपवल्याचं तिथं स्मारक आहे त्याचं. आजही लोक तिथं नतमस्तक होतात, आमचे सैनिक नतमस्तक होतात. त्या ठिकाणी सैनिकांना आपलं लग्न, आपल्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, तर तिथं त्या सैनिकाच्या ह्याच्याजवळ ॲक्च्युली पत्रिका सल्यूट करतात, निमंत्रण देतात. आता त्याला बाबा म्हणतात तिथं त्या सैनिकाला, बाबा बाबा तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला आहे, म्हणजे एवढं सैनिकाबद्दल तिथं आदर आहे. आणि असं सगळं असताना, सैनिक एवढा प्रबळ असताना हे शासन का आमच्याकडे लक्ष देत नाही, का जवानांकडे लक्ष देत नाही, का संरक्षण खात्याकडे नुसते पैसे दिले, पेन्शन वाढवली, पगार वाढवली, होत नाही सर. कुठे कुठे मुलांना ट्रेनिंग स्कूल काढायला पाहिजे. कारगिल विजय दिनानिमित्त विजय दिन स्मृती रॅली तसेच युद्ध सामुग्रीचे प्रदर्शनही भरवण्यात येणार असल्याचे सुभाष सावंत यांनी यावेळी सांगून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री लाल गणपती प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित करीत आहे भव्य मंगळागौर स्पर्धा. दंड फुगडी दंडाची, प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 7,000 आणि मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 5,000 आणि मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 3,000 आणि मानचिन्ह. काठूड केलं. स्पर्धा दिनांक 20 ऑगस्ट 2017 रोजी श्री राधाकृष्ण मंदिर रत्नागिरी येथे. इच्छुक स्पर्धकांनी आजच आपला प्रवेश नोंदवा. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत, ते चांगलेच काम करीत आहेत, आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन. अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीसाठी मूर्तिकारांची लगबग सुरू. आणि 26 जुलै रोजी रत्नागिरी येथे साजरा करण्यात येणार कारगिल विजय दिन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.